संचालक मंडळ, व्यासपीठावरती आणि माझ्या समोर उपस्थित असणारे सर्व वडीलधारी मंडळी, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माता भगिनी, माझे सगळे जीवाभावाचे तरुण सहकारी, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, मी आज या व्यासपीठावरून सर्वप्रथम स्वर्गीय शेंडगे बापूंना, स्वर्गीय नानासाहेब सगरेंना, स्वर्गीय सगरे अण्णांना, कैलासवासी आर.आर. आबांना आपल्या सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो। आणि त्याचबरोबर संबंध राज्यामध्ये साहेब, मी कदाचित आज शेवटचं आपलं अभिनंदन करत असेन। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देशामध्ये सगळ्यात जास्त स्ट्राईक रेट जर कुठल्या पक्षाचा असेल तर तो आपल्या पक्षाचा आहे। आणि हे शेवटचं अभिनंदन करत असताना मी आपल्याला शब्द देतो, उद्याच्या विधानसभेचा पहिला निकाल हा तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघातून असेल। आजचा हा शेतकरी मेळावा काळ्या आईची इमान इतबारे सेवा करणाऱ्या सर्व कष्टकऱ्यांचे प्रश्न समजून घेऊन दिवसभरात अनेक शेतकऱ्यांशी संवाद साधून, मग त्यामध्ये द्राक्ष उत्पादक शेतकरी होता, बेदाणा उत्पादक शेतकरी होता, ऊस उत्पादक शेतकरी होता, प्लास्टिकची फुलं बंद केली जावेत म्हणून फूल उत्पादक शेतकरी भेटले। या सगळ्यांच्या अडचणी समजून घेत आजच्या दिवसाचा समारोप हा शेतकरी मेळावा घेत होतोय। साहेब, कवठेमंकाळ तालुका हा एकेकाळी राज्यामध्ये कुठेही नाव घेतले तरी दुष्काळी तालुका म्हणून संबोधला जायचा। पण मला कवठेमंकाळ तालुका लागलाय असं मी ज्यावेळेस साहेबांना सांगितलं, त्यावेळेस मला साहेब म्हणले, रोहित, अलीकडे पलीकडे जिकडे बघल तिकडे ऊस दिसायला लागलाय, पाण्याची काय परिस्थिती आहे? जे स्वप्न आबांनी बघितलं होतं ते स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने साहेब आम्हा सर्वांची वाटचाल चालू आहे। आबांनी या मतदारसंघाला शब्द दिला होता, या शहरामध्ये उभा राहून शब्द दिला होता की या मतदारसंघाचा कॅलिफोर्निया केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही। आज या शहराचं महत्व मी तुम्हाला सांगतो साहेब। ही शहर अंबाबाईची पांढरी असलेलं शहर आहे। यामध्ये कुणी ना कोणीतरी येऊन शब्द पूर्ण करावा लागतो, शब्द अपुरा ठेवून चालत नाही। वडिलांना शब्द पूर्ण करण्याची संधी मिळाली नाही,